हजाराचा त्याच्या हातात मोबाईल, 2,500 त्याच्या पायात बूट आहे, आणि त्या हरामींना रुपया इन्कम नाही. त्यांना आलाय ऊत, सगळं फुकाटे, कमवायचं नाही, मोबाईलला बॅलन्स आहे, आणि त्यांच्या घरातला हेडमास्टर झाली त्याची आई. हे तर लय जागृत देवस्थान. बापाने पेट्रोलला 100 दिले ना, हिनं अजून 50 द्यायचे वरून, म्हणजे बापाला खुडून टाकायचं, राहू दे 50 वर. मग त्या 50ची ते मारतय 90, आणि त्यामुळे त्यांचे मेंदू झाले भरमिष्ट. नीट आहे का? खर्च करा, कष्टाला कष्ट नाही. मग त्यांनी शेंबड्या पोरीच्या प्रेमात पडायचं. पोरगी एकदम भंगार, तिच्या पायी 2 पोरं मरेल, हे 3रं बी लागलं तिला. आणि पोरीला काय लाज नाही, मोबाईलचा खर्च नाही, हॉटेलचा खर्च नाही, हॉटेलचा खर्च नाही, मोबाईलचा खर्च नाही, आयत्या गाडी होत्या येण्याच्या बसून हिंडायला काही हरकत नाही. आणि त्या पोऱ्याच्या बापानं ऐकलं इंदुरीकरचं कीर्तन, त्याला परिणाम झाला. कारण आपलं कीर्तन 2-3 वेळा ज्यानं ऐकलं ना, थोडाफार झटका त्याला. तुम्ही खरं सांगा, लबाड नाही बोलायचं. आता मी 7-8 वर्षापासून येतोय आजिलीला, फरक पडत नाही आपल्या कीर्तनाचा, फरक पडत नाही. थोडाफार का होईना पण बसतोच झटका. ते बाप नंगाट होत. आता त्या पोराला त्या पुरीच्या बापानं सांगितलं, जर त्या पुरीची परत तो गाठ घेतली तंगड्यातून काढीन. आता त्या पोऱ्या पुढे प्रश्न काय पडला, आधार कोणता झाला त्याला? आईचा. त्यानं बापा आईला सांगितलंय, बघ पप्पांना सांग माझं तिच्यावर प्रेम आहे. आणि ती पोरगी म्हणली शक्य नाही, बरबाद, फुकाट मिळत सगळं, जिंदगी माझी बरबाद. ती माझी नाही ना, कोणाचीच नाही. एक तर ती माझी होईल, नाही तर कोणाची होणार नाही. आणि कोणाची जरी झाली, एक तर ती राहील, नाही तर. आणि आई तुला सांगून ठेवतो, हा तुझा दिवा जर ह्या आठवड्यात फायनल झालं नाही तर तुला कधी दिसणार नाही. आणि मग आईला तर वाच, मायाळू जनावर ते, तिने लगेच रडायला सुरुवात केली. नवऱ्या पुढे आली, यानं कीर्तन ऐकलं होतं, ताईट बसला होता खुर्चीवर. हा काय म्हणला, आता जाऊ द्या मोरदा, आई साजाचा अनुभव, मी ताईट आहे म्हणला. ती गेली, ती म्हणली तोंड झोडायला लागली, गेली म्हणली हातातून पोरग जायची वेळ आली, त्या पोरीच्या बापाला भेटा आणि काहीतरी करून टाका. ते पोर आपलं पार येड्यावानी करायला लागले, ते मरायवा आलंय. यानं 2-4 बायकोचाच ठेवून दिल्या. मागा वाय वाय मागा कार्ट म्हणलं डुंगली गडे, अवघडच कार्यक्रम झाला. आपल्या आईलाच फटकावलं. म्हणजे त्या बापाच्या डोक्यात कीर्तन फिट बदल, त्यानं आईच्याच 2-4 ठेवून दिल्या. ती म्हणली भाऊ 40 वर्षात माझ्या हात टाकला नव्हता तू पाय बघ. आता मला अजून पुन्हा जर सांगायला गेलं तर मी मेलेस. मग आता त्या पोराला आधार राहिला का कोणाचा नाही. पण ते पोरं हुशार असतात. तो म्हणला आपण जिरवणार बापाची, बापाची अशी जिरवायची, ती तर दुसरी कोणची होता का बा. मग त्यानं काय केलं, औषध घेतलं, पॉइझन प्याला नाही, पोटाला चोळलं. कोणाला घाबरायला, बापाला घाबरायला चोळलं. त्याची आई तोंड झोडायला लागली. हातातून पोर गेलं, हातातून पोर गेलं. हा पेपर वाचित होता. ती आली म्हणली घेतलं ना पोरानं औषध, झालं ना मला जाग. तो म्हणला मेलं नाही ना, होईल परत, परत होईल, थोडं लांबल पण होईल परत. तू नको, तू जर भुकली तर मला उठावं लागेल. ती म्हणली उठ, कारण आता तुम्ही पहिलाच झपाटा माझ्या मार दिला ते कीर्तन होतं. मग आता मी जर उठलो तर तू मी तुझ्या कार्ट्यानं पाहिलं आपल्या बापावर कीर्तनाचा झटका लयच मोठा झालाय. आणि त्याला ते थोडीशी आग व्हायला लागली. ते आलं बापा पुढं, यानं बाईच माग केली, बोलला नाही काही. 5-7 ठेवून दिले निबार.
ते पण पप्पा मी पेलोच नाही हो, फक्त चोळलंय पप्पा, मी पेलो नाही, पाया पडतो. याचे 5च्या 5 बोट वाटायची पोराच्या गालावर. अहो पप्पा पेलोच नाही मी, फक्त गपचे बस, गपचे बस. ते मरणाचं रिपीट केलं बापानं, औषधच गेलं त्याचं. आणि त्यानं लगेच डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरनं 90 मारेल होती. घातला आतल्या खोलीत, काढला कमराचा बेल्ट, औषध पितो. 2-4 ठोन दिल्या डॉक्टरनं. तो डॉक्टर मला डॉक्टर पेलो नाही. मी पाया पडून सांगतो आणि पुन्हा नाव सुद्धा घेणार नाही. बापानं हल्लंय एकपट, तुम्ही हल्लंय दुप्पट, ते जमणार नाही. डॉक्टर म्हणले तसं नाही, आमच्याकडे पेशंट आलं म्हणल्यावर धुतलंच पाहिजे. त्यांनी रिपीट केलं आणि त्याला म्हणले थांब घेत. तो म्हणला पार पसरू पसरू म्हणत, अहो मी पेलो. डॉक्टर म्हणले नाही, धुवून काढल्याशिवाय नाही. झोप खाली, खाली झोप, टेबलाव झोप. तो म्हणला पेलोच नाही. पालथा झोप, बेल्ट, झोपला पालथा, घेतली नळी. इकडून घातली. अहो ते ठणठणा बोंबलायचं. तो म्हणला मी पेलोच नाही, मी पेलोच नाही. 2-4 डॉक्टर त्याला धरायला. डॉक्टर म्हणले नाही, धुतल्याशिवाय नाही. जेव्हा इकडून घातली इकडं काढली, सावध झालं. 2-4 दिवसानं पुरीचा मेसेज आला पण त्यानं उचाकला नाही. तो म्हणला नको, आता जर उचाकला तर इकडून नळी इकडं निघल, आता मरणार. याचं नाव आहे परा. तुम्ही काळजी नाही करायची. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, आणि याचं नाव आहे वैखरी. हे प्रेम बिम जे आहे ना मला, हे तात्पुरतं क्षणिक बरं आहे, नंतर पश्चाताप. कितीतरी पोरींनी बापाच्या विरोधात लग्न केली, पोराच्या नादी लागून त्यांना पश्चाताप झालाय का नाही? मी काहीच म्हणलो नाही तरी तुम्ही हा म्हणत्या म्हणलो. मी पश्चाताप झाला का? त्या ज्या गोष्टी आहेत ना मला, एक वाक्य सांगा मला, अधिष्ठानाशिवाय कोणती गोष्ट लई दिवस टिकत नाही. त्याला काय लागतं? अधिष्ठान. ते असं नाही चालत. ऐका आता, याचं नाव आहे बऱ्या सरळ, पुन्हा बैठे बैठे सावधान. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. झाले ना? किती झाले? 4. देवाचं नाव इथून निघतं ओम, आणि ओम मधून आता पटकन तुम्ही हा म्हणा नाही म्हणा, पटकन बोलत जायचं बरोबर. आता सावध आहे ना तुम्ही? सावध आहे तुम्ही सगळे? बैठे बैठे सावधान आहे का? नीट आहे का? चालले, चालले कोण? पाय, बोलत जा जोरात. चालले, केळाची पाटी पाहिली, डोळे सावध राहा. चालले, केळाची पाटी पाहिली, खावा वाटलं नापास, खावा वाटलं करेक्ट, खावा वाटलं मनाला, उचललं, पटकन बोला, उचललं, हाताने सोललं, बोटाने वास घेतला, चव घेतली, सगळे नापास. चला परत माग. चालले, पाहिली, खावा वाटलं मनाला, करेक्ट, उचललं, हातानं सोललं, बोटाने वास घेतला, नाकाने चव घेतली, जिभेनं दाबून पाहिलं, तोंडात गेलो बोटानं दाबितो, दाबून पाहिलं दातानं, करेक्ट. मग आता ऐका, मीच सांगतो आता, तुमच्या डोक्यात घुसानं. चालले, पाय, केळाची पाटी दिसली, पाहिली डोळ्यानं, खावा वाटलं मनाला, उचललं हातानं, सोललं बोटानं, वास घेतला नाकानं, चव घेतली जिभेनं, दाबून पाहिलं दातानं. एक्सप्रेस हायवे संपला, टोल नाका आला, इथं आलं लहान आतडं. लहान आतडं सांगितलं निवांत या, गडबड करू नका, ज्याला जागा होईल त्यानं राहा, बाकीच्यांनी दुसऱ्या आतड्यात चला. मोठ्या आतड्यानं सांगितलं किती जण या, पण बोर्ड वाचून या, एकच मुक्काम करता येईल. आणि जो सकाळी बाहेर गेला त्यानं कुणाची जरी सही आणली
त्याला पुन्हा एंट्री दिली जाणार नाही. म्हणजे एकदा गेला म्हणजे गेला. ऐका आता, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर सोनं होईल, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तर सोनं होईल, पण त्या सोन्याचं परत काही केलं तरी लोखंड होणार नाही. ऊसावर क्रिया केली तर त्याची साखर होईल, पण त्या साखरेचा परत कधी ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, पण लोण्याचं परत दूध होणार नाही. अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198, 199 आणि 200. लोहाचे कणक होय. एकदा बर्बाद झालेला माणूस पुन्हा जागेवर येऊ शकत झालं. फायनल. आता बोला सावध राहा. वस्तू पाहिली कुणी? याने कळले. मग आता सरळ बसायचं पटकान, आणि माझ्या माझ्या तोंडातून आता शब्द बाहेर पडतील. जेवढे शब्द बाहेर पडतील त्याला पहिला अक्षर गो येईल. गो काय येईल? नीट बाय काय येईल? गो. आणि किती वेळा येतं मोजायचं. मोजाल पटकन. सावध आहे का तुम्ही? सावध आहे का तुम्ही? करू का सुरुवात? मोजायचंय बरं का. काय मोजायचंय? गो. गावाचं नाव गोकुळ, मित्राचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरथ, औषधाचं नाव गोमूत्र, गायचा अर्थ डोंगर गोवर्धन, गायचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंदन, तो आला गोकुळात. गोवामधले सगळे नापास. ऐका आता नीट मोजा. मीच सांगतो आता. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायाचा अर्थ डोंगर गोवर्धन, गायाचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला ह्या गोकुळात. दा पुरावा 7. गो म्हणजे इंद्रिय, कुळ म्हणजे शरीर, पुरावा 7वा अध्याय. पायपा शरीराची गावा. याच्यात कृष्ण जन्माला आला. पोरांनो आता सरळ बघायचं. माझ्या बोटाकडे पाहायचं पटकान, आणि माझ्या बोट जितकं फास्ट फिरण तितके आकडे ओळखायचे. सावध आहे का तुम्ही? पहा बरं का. अरे गेलो ना बोट निघून. पहा आता काय माहिती. 0 0. हा ओळख पटकन. झालं फायनल. करा तुम्ही आता. आता मी सांगेल तसं करायचं.